आणि आता बातमी एका व्हायरल व्हिडिओची आहे। या व्हिडिओत एक व्यक्ती वंदे भारत ट्रेनची काच फोडत असल्याचं दिसतंय। मात्र ही व्यक्ती रागारागानं हातोड्यानं काच फोडून ट्रेनचं नुकसान का करतेय? ट्रेनचं नुकसान करण्यामागे काही षडयंत्र आहे का? व्हिडिओ नेमका कुठला आहे याची आम्ही पडताळणी केली, तेव्हा सत्य काय समोर आलं बघा। कोणी फोडली वंदे भारत ट्रेन? सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, असं नुकसान करणं म्हणजे गुन्हाच। त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली। ही ट्रेन कुठली आहे? 14 सेकंदांच्या या व्हिडिओत ही व्यक्ती ट्रेनची काच फोडून टाकते। त्यामुळे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत। काय मेसेजमध्ये दावा केलाय पाहूया। देशाच्या मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे। सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशी कृत्य रोजच होत राहतील। अजून एका व्यक्तीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे। त्यामध्ये त्यानं काय लिहिलंय पाहूया। लोकांच्या मनात भीती आहे की ही रेल्वेच्या विरोधात काहीतरी षडयंत्र आहे। कोणीतरी रील बनवण्यासाठी ट्रेनचं नुकसान तर केलं नाही ना? या व्हिडिओचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले। मात्र त्यांनी हे प्रकरण आमच्या हद्दीत येत नसल्याचं सांगत यावर बोलण्यास नकार दिला। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने एक व्यक्ती जो आहे तो वंदे भारतच्या काचेवर मारताना बघायला मिळाला होता। मात्र या संदर्भात CPRO यांच्याशी आम्ही बोलणं केलं असता तो व्हिडिओ सेंट्रल रेल्वेचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्याच्यामुळे जिथला हा व्हिडिओ आहे तिथला व्हिडिओ बघून प्रथमदर्शी एक गैरसमज जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण होतो असं देखील स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमनं याची पडताळणी सुरू केली। रेल्वे हा सर्वांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे। रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करत असतात। त्यामुळे आम्ही या व्हिडिओ मागचं सत्य शोधण्यासाठी व्हिडिओची पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया। काच फोडण्याचं षडयंत्र नसून वंदे भारतची काच नवीन लावली जाते। विंडोची फुटलेली ग्लास बदलण्याची ही एक प्रक्रिया आहे। तामिळनाडूच्या तिरुनेलवेली डेपोतील हा व्हिडिओ आहे। हातोड्यानं काच फोडणारी ही व्यक्ती इंजिनियर आहे। इंजिनियर भेगा पडलेली काच फोडून दुसरी लावतोय। काच फोडतानाचा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने व्हायरल केला जातोय। लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा, लोकांपर्यंत चुकीचा मेसेज पोहोचावा यासाठी असे मेसेज व्हायरल केले जातात। मात्र आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली, त्यावेळी हातोड्यानं रागाच्या भरात रेल्वेची काच फोडत असल्याचा दावा असत्य ठरला। फुटलेली काच बदलतानाचा हा व्हिडिओ आहे। त्यामुळे अशा व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।